कर्जत तालुक्यातील प्रस्तावित धरणे आणि जलविद्युत प्रकल्पांमुळे पर्यावरण, शेती आणि स्थानिक जनजीवन धोक्यात येत असल्याचा आरोप करत 18 मे रोजी कर्जत येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। लोकमान्य टिळक चौक येथे सकाळी 10:30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे आंदोलन होणार असून अॅडव्होकेट कैलास मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। पाली भुतिवली, कोंढाणा, पोशीर, शिलार, टाटा जलविद्युत प्रकल्पाचा दुसरा टप्पा आणि टोरेंट पॉवरचा 3000 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प यामुळे मोठ्या प्रमाणावर जंगलतोड, वनक्षेत्राचा ऱ्हास आणि गावांचे विस्थापन होण्याची भीती व्यक्त केली जाते। टोरेंट प्रकल्पासाठी 377 हेक्टर जमीन लागणार असून त्यातील 233 हेक्टर दाट जंगल असल्याचे सांगण्यात आले। पोशीर आणि शिलार धरणांमुळे अनेक गावे बाधित होण्याची शक्यता असून शेतकरी, पर्यावरणप्रेमी आणि नागरिक या आंदोलनात सहभागी होणार आहेत। आंदोलनादरम्यान सह्या संकलित करून शासनाला निवेदन दिले जाणार असून मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयावर पायी मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला आहे। आज आम्ही टोरेंट प्रकल्प तसेच तालुक्यातील इतर जे प्रकल्प आहेत या प्रकल्पांच्या याच्यातून कर्जतचं जे पर्यावरण ते उद्ध्वस्त होणार आहे आणि या संदर्भातलं गेल्या आम्ही 5-6 महिन्यापासून वारंवार सातत्याने सोशल मीडिया असेल शासनाकडे या संदर्भातली माहिती मागवतोय, आम्ही आमच्या भावना व्यक्त करतोय, परंतु या संदर्भात कुठल्याही प्रकारे टोरेंट प्रकल्प असेल किंवा इतर प्रकल्पासंदर्भात शासन प्रशासन कुठल्याही प्रकारची भूमिका जाहीर करत नाहीये आणि म्हणून आम्ही या संदर्भातला आमचं जे म्हणणे आमच्या ज्या भावना आहेत सर्वसामान्य नागरिकांच्या या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी 18/5/2026 रोजी कर्जतमध्ये आम्ही धरणे आंदोलन करतो एक दिवसीय आणि त्या संदर्भातलं आजचं निवेदन आम्ही तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही सांगितलेलं आहे का या संदर्भातलं जो आमची पत्रव्यवहार केलेला आहे जी आमची मागणी आहे ती आपण शासनापर्यंत पोहोचवावी। तर या संदर्भात आता आपण पाहिलं असेल टोरेंटच्या प्रकल्पामध्ये 600 एकर जे फॉरेस्ट आहे हे फॉरेस्ट उद्ध्वस्त होणार आहे आणि लाखो झाडं त्याच्यामध्ये तोडली जाणार आहेत आणि आता 11 वाजलेले आहेत, आपण बघतोय किती टेम्परेचर आहे। तर कर्जतमध्ये जो पर्यावरणाचा जो स्टेटस होता या अशा प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे आणि म्हणून आम्हाला हा पर्यावरण वाचवायचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही 18 तारखेला धरणे आंदोलन करतोय आणि त्याचं निवेदन आम्ही आज दिलेलं आहे। कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ।